तर नमस्कार, गीता फॅशन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि शुभ सकाळ। आता माहित नाही तुम्हाला हा व्हिडिओ कोणत्या वेळेत पोहोचतोय, पण मी सकाळी व्हिडिओ चालू केलेला आहे हा, त्यामुळे शुभ सकाळ परत एकदा। तर आज आपण बघणार आहोत एक चार्ट। तर बऱ्याच कमेंट असतात, ताई मुंड्याचा चार्ट असेल तर पाठवा किंवा शोल्डरचा चार्ट असेल तर पाठवा। तर आपण दुसऱ्यांचा चार्ट घेऊन बघण्यापेक्षा चार्टच कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि तो पण असणार आहे चार्ट आज मुंड्याचा। शोल्डरचा आपण नंतर बघू। तर मुंड्याचा चार्ट कसा तयार करायचा ते बघूयात। टॉपिक आपला हा असणार आहे प्रत्येक ब्लाउज साठी मुंडा कितीचा घ्यायचा हा प्रश्न असतो, बरोबर ना। मुंडा कितीचा घ्यायचा, कितीचा घ्यावा। थोडस खाली आलं, अक्षराकडे लक्ष देऊ नका। तर मी एक सांगते तुम्हाला, एक माप असतं, म्हणजे की जसं की आपण 28 ते 40 पर्यंत घेऊयात। तर हे असणार आहे आपलं छातीचं माप। तर इथे 28 घेऊयात, नंतर 30, 32, 34, 36 आणि 38। आता 38 पर्यंत अगोदर बघूयात आपण। 38 इंचापर्यंत आपण, जेव्हा तुमची चेस्ट, आता पाठीमागे एकदा मी चार्ट टाकला होता असाच तयार करून, तर बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की ताई हे जे माप तुम्ही घेतले छातीचं ते अप्पर चेस्ट आहे की फुल बस्ट आहे। तर आपण बॅक साइडची अगोदर कटिंग करत असतो, बरोबर। सुरुवातीला ब्लाउज कटिंग करते वेळी बॅक साइड कटिंग करत असतो। तर बॅक साइडची कटिंग ही आपली अप्पर चेस्टच्या मापाने असते, जे की आपण इथं छातीच्या वरती टेप लावून घेतो माप, ते अप्पर चेस्ट, त्याच्यानुसार आपण बॅक साइड कटिंग करतो। आणि फ्रंट साइड म्हणजे पुढची बाजू कटिंग करताना आपण बस्टच्या मापाने कटिंग करतो, जे की आपण इथं जो उंचवटा आहे तिथे जे टेप लावून घेतो आपण माप, ते बस्टच्या नुसार आपण पुढचा भाग कट करत असतो। तर कोणताही चार्ट असू द्या किंवा काही कोणतीही इथून पुढची मी माप सांगितलेली असू द्यात, ते अप्पर चेस्टच्या नुसार असतात, हे लक्षात ठेवा, म्हणजे परत परत तुम्हाला कमेंट करून विचारायची गरज लागणार नाही। तर हे जे माप आपलं आता 28 घेतले ते सर्वात छोटं माप आहे। आता त्याच्या पुढे आपण माप त्यानुसार आपण मुंडा टाकायचा। तर सुरुवातीला मी 28 इंच छातीसाठी मुंडा कितीचा घ्यायचा। आता इथे येणार आहे मुंडा। तर तुम्ही म्हणाल की मध्ये एवढा स्पेस का ठेवला। आता हा स्पेस का ठेवला, हा याचा विचार पडला असेल, तर इथं मी तुम्हाला गणित दाखवणार आहे, म्हणजे की सूत्र मुंडा काढण्याचं। प्रत्येक मापाच्या ब्लाउज साठी मुंडा कितीचा घ्यावा याला एक सूत्र आहे। तर ते सूत्र काय आहे ते मी इथं मांडणार आहे। तसं तुम्ही नोंद करून घ्यायचंय। मी तर म्हणते सुरुवातीपासूनच वही आणि पेन घेऊन बसा, म्हणजे स्वतः तुम्हाला चार्ट राहील तुमच्या जवळ। तर 28 साठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 28 भागिले 8, 28 भागिले 8। आता तुम्हाला जर कॅल्क्युलेशन म्हणजे जर गणित येत नसेल, 28 ने 8 नी 28 ला भागल्यावर किती येतात हे जर तुम्हाला समजत नसेल किंवा गणित करता येत नसेल, तर फोन तर वापरताच। आता तुम्ही हा माझा व्हिडिओ बघताय म्हणजे तुमच्याकडे असा स्मार्टफोन आहे, बरोबर। तर त्यामध्ये, आणि स्मार्टफोन नसला तर छोट्या मोबाईल मध्ये असतो का गो कॅल्क्युलेटर, ते कॅल्सी, हा तो फोन
नसला तरी तुमच्याकडे छोटा फोन असेल त्याच्यात तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर कॅल्क्युलेटर आपण काढूयात. कॅल्क्युलेटर ह्याच्यात नाहीये वाटतं, ऍप नाही का याच्यात. हा, तर कॅल्सीवर तुम्ही ते करू शकता. कॅल्सी आहे ना त्याच्यात आहे की कॅल्सी? ह्यात नाहीये, डिलीट केली. तू डिलीट केली? हा, तर ठीक आहे. आपण तुमच्याकडे असेल कॅल्सी मोबाईल मध्ये, मी तुम्हाला तोंडाने सांगते. आता 28/8, तर 8 नी भागायचंय. तर 8चा पाडा 28 येईपर्यंत मोजायचा. 8 एके 8 आणि 8 त्रिक 24. 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32. बरोबर. तर आपण 32 घेऊ शकतो का भागाकारात? नाही, कारण 28च्या आतलं पाहिजे किंवा 28 पाहिजे आपल्याला. तर 8 त्रिक 24 म्हणजे इथं किती येणार आहे? 3 नी भाग लागलाय. बरोबर. तर इथं 3 मांडून घेऊया. पण आता 28 मधून 24 गेल्यानंतर 4 उरतात. तर त्या 4ला पण काहीतरी किंमत असते की नाही. तर त्या 4 मध्ये आपण 0 देऊन काय करत असतो? 0 घेतलं की 40 होतात. मग आता परत 8 नी 40 ला भाग लावायचा. तर 8 चोक 32, 8 पंचे 40 म्हणजे 3च्या पुढे किती आलं? 5. पण इथं काय येणार आहे? पॉइंट येणार आहे. म्हणजेच याचं उत्तर किती आलं? 28/8 म्हणजे 3.5 हे उत्तर येतं. तर इथं आपल्याला ते 3.5 असं लिहून घ्यायचंय. जरा छोटं लिहिलं पाहिजे, पुरत नाहीये. 28/8. आता मी तिरकी रेख करते. 28/8 बरोबर किती येतात? 3.5. खरं तर असंच असतं गणित, नेहमी असं असतं. बरोबर ना. पण आपल्याला जागा अपुरी आहे म्हणून मी स्लॅश दिलेला आहे. 28/8 याचा सुद्धा अर्थ हाच होतो. म्हणून याचं उत्तर आलं 3.5. तर 3.5 एवढ्यावर आपण मुंडा टाकून चालेल का? तर नाही. त्यामध्ये काय करायचं असतं? तर 1 इंच प्लस करायचं असतं. 1 इंच प्लस करायचं म्हणजे 3.5 मध्ये 1 इंच प्लस केला तर मुंडा कितीचा आला आपला? 4.5. 4.5 इंचाचा मुंडा टाकायचा. कधी? जेव्हा तुमचा 28 इंच छातीचा ब्लाऊज कटिंग करताय तेव्हा. आता आपण याच प्रमाणे 30 चा बघूयात. 30 इंचासाठी आपल्याला 30 ला सुद्धा कितीने भागायचंय? तर 8 नीच भागायचंय. 30/8 बरोबर काय किती येतात बघा. आता इथं करून दाखवते मी. 30/8 तर 8 चौक 32, 8 त्रिक 24 पॉइंट आला. आणि राहिले किती खाली? 6. त्याच्यावर 0 घेतले तर 60. तर 8 सक 48, 8 7 56 म्हणजेच की 3.7 आले. बरोबर. तर याचं उत्तर आलं 3.7. त्यामध्ये काय करायचं आपल्याला? 1 इंच प्लस करायचंय. तर 3.7 मध्ये 1 इंच प्लस केला तर 4.7 येतात. मग आता हे टेपवर किती असतात आपले? 4.7 म्हणजे 4.5. 4.7 म्हणजे 4.5. म्हणजेच आपला हा मुंडा कितीचा आला? 30 साईज साठी 4.5 इंचाचा आला. आता आपण 32 चा बघूयात. 32/8 तर 8 चोक 32 बरोबर भाग गेला. 8 चोक 32. त्यामध्ये काय करायचंय? प्लस 1 इंच. तर 4 अधिक 1 किती आले? 5. म्हणजे की 32 साईजच्या ब्लाऊज साठी तुम्ही 5 वर मुंडा टाकायचा आहे. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणाल हे 5 वर 4.5 4.5 कसं? तर 5 म्हणजे आपण समजा ही शोल्डर आहे. हा, इथं वर शोल्डर टाकली. तिथून खाली उंची किती घ्यायची हे दाखवते मी. तिथून खाली उंची आपली ही 5 वर इथं आली. आणि इथं मग आपला इथून इकडं आपला अंतर किती येणार आहे? छातीचा चौथा भाग. तर कितीचा? 32 चा चौथा भाग. जेव्हा तुमची 32 छाती आहे तेव्हा इथून शोल्डर पासून मुंड्याची उंची 5 इंचावर टाकायची. याला म्हणतात मुंडा, मुंडा खोली. आणि मग नंतर आपल्याला इथून 1 इंच जाऊन असं मुंडा
मुंड्याचा आकार द्यायचा असतो. त्याच पद्धतीने आता आपण 34 साईज साठी मुंडा काढूया. 34 भागिले 8, तर 8 चोक 32 पॉइंट येणार आहे कारण 2 शिल्लक राहिलेले आहेत. तर 8 एके 8 आणि 8 दुने 16, बरोबर ना. 8 दुने 16 म्हणजे हे किती आलं, 4.2 किंवा 3 येणार. तर 4.2 त्यामध्ये 1 इंच प्लस केला तर आपलं किती, 4.2 म्हणजे 4.25 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस केला तर 5.25 इंच म्हणजे 5.25. 5.25 इंचाचा मुंडा असणार आहे. 36 साठी कितीचा असणार आहे आपल्याला बघा. तर 8 चोक 32, 8 पंचे 40 म्हणजे 36च्या पुढे 40 आहेत म्हणून 5 नाही. तर 8 चोक 32 पॉइंट येणार आहे. राहिले खाली 4. 8 पंचे 40 तर 8.5 प्लस 1 इंच तर 4.5 प्लस 1 इंच किती झाले, तर 5.5 इंच. शून्य लिहित नाहीत, स्किप असतो. 5.5 इंचावर आपला मुंडा खोली असणार आहे 36 साईज साठी. 38 साईज साठी किती असणार आहे, 8 चोक 32 राहिले खाली 6. 8 7 56 अधिक 1 4.7 अधिक 1 म्हणजे 5.7. 5.7 म्हणजे टेप वरती किती येणार आहे, 5.6. तर 5.6 वर आपला हा मुंडा आलेला आहे. हे सूत्र आहे मुंड्याचं सूत्र. तर हे तुम्ही नोंद करून घ्या, लिहून घ्या. जसं जसं रिपीट घ्या, पाठीमागं घ्या, परत रिव्हर्स घ्या व्हिडिओ, आणि जसं जसं सांगितलं मी तसं तसं तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. तर मला वाटतंय की या पुढचं स्वतः तुम्ही काढू शकाल. इतक्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे गणित दाखवलेलं आहे, मुंड्याचं सूत्र दाखवलेलं आहे. तर 39 आणि 40चं मुंडा किती येणार हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. माझे हे सगळे विद्यार्थीच मी समजते, विद्यार्थी आहात किंवा माझ्यापेक्षा गुरु पण असाल तुम्ही, माहिती पण असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर माझ्यापेक्षा छान शिकलेले असतील त्यांनी मला सांगावं हा फॉर्म्युला योग्य आहे का, आणि माझ्याकडून ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी मला याच्या पुढचा मुंडा काढून दाखवायचा आहे. म्हणजे 40 आणि 42चा मुंडा काढून तुम्ही मला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे. तर चला मग हा छोटासा व्हिडिओ आपण इथेच संपूयात. आणि एक विनंती आहे, तुम्ही जर नवीन शिकत असाल किंवा नवीन बघत असाल माझा व्हिडिओ किंवा नवीन भेट दिली असेल गीता फॅशन या चॅनलला, तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असे छान छान व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि बेल आयकॉनची घंटी दाबून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हाला समजून जाईल, मेसेज पडेल. आणि व्हिडिओ हा जर आवडला असेल, फायद्याचा वाटला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींना, जे पण तुमचे कोण टेलर काम करत असतील, नातेवाईक मित्रमैत्रीण, त्यांना आपल्या या चॅनलची लिंक शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या अशाच अनोख्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. धन्यवाद.